गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत सगळे. आज शनिवार त्याच्यामुळे जरा आमची सकाळ लेट झाली आहे. कॉफी चालू आहे अजून सुद्धा. आज काहीतरी आम्ही ना सकाळी 11 साडे 11 वाजले. आम्ही नाश्ता वगैरे काही करत नाही शनिवारी. आम्ही लवकर नाही, लेट उठतो आम्ही आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ब्रंच करतो. म्हणजे दुपारचं जेवण पण नाही आणि सकाळचा नाश्ता सुद्धा नाही. मग आम्ही डायरेक्ट मधल्या वेळेला म्हणजे अराउंड 12-12:30च्या टायमाला एकच काहीतरी मोठा आपला नाश्ता, समजा पावभाजी असेल, मिसळ असेल किंवा असं काहीतरी मोठं एकत्रच करतो. आणि ते केल्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळचं काहीतरी चहा वगैरे करून रात्रीचं जेवण, म्हणजे मग ब्रंच करतो. दुपारचं जेवण स्किप्ड असतं. आज पण असंच काहीतरी आपण ठरवलंय करायचं. त्याची कालपासूनच तयारी चालू आहे. आज मम्मीला बघूया विचारून की मम्मी काय बनवते. काय चाललंय आज? आज आपण बनवतोय इडलीच्या पिठाचे आप्पे आणि डोसे, उत्तप्पे. उत्तप्पा. नुसते डोसे पण काढायचे. स्नेहाला हे मसाला घालून बनवलेले उत्तप्पे आवडत नाही ना, म्हणून तिच्यासाठी प्लेन डोसे आणि तिच्यासाठी घरी बनवलेलं लोणी पण काढून ठेवलेलं आहे. घरी बनवलेली लोणी म्हणजे? मग आपण साय साठवतो. अच्छा, हा ते आधी आपल्याकडे जाड दूध यायचं ना, म्हशीचं दूध काहीतरी ते त्याचं. हा, आपण तूप करायचो आधी त्याचं. पिठाचं काय काय केलंस म्हणजे? पीठ म्हणजे आपण इडलीचं पीठ कसं बनवतो माहितीये? 1 वाटी उडीद डाळ, 2 वाटी तांदूळ, कोणतेही घ्या पण ते जुने घ्यायचे, आणि चमचाभर मेथी आणि अर्धा वाटी पोहे. पण ते हे डाळ तांदूळ रात्री आज सकाळी जर करायचं असेल तर दुपारी भिजत घालायचे. आदल्या दुपारी. आता आज आपल्याला पाहिजे होते ना, मग मी काल दुपारीच भिजत घातले आणि संध्याकाळी रात्री अर्धा वाटी पोहे ते भिजत घातले आणि मग मिक्सरला बारीक मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. एकदा परत त्याचं हे प्रमाण परत सांग, काय 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 घेतलं असतं. 1 वाटी उडीद डाळ, 2 वाटी तांदूळ, कोणतेही जुने तांदूळ, जाडे घ्या, तुमचे रोजच्या भाताचे घ्या, पण जुने तांदूळ पाहिजेत. आणि चमचाभर मेथी घ्यायची आणि ते भिजत घालायचे, दुपारीच भिजत घालायचे. रात्री वाटताना, मिक्सरला वाटताना त्याच्यामध्ये अर्धा वाटी पोहे भिजून घालायचे. म्हणजे डोसे, उत्तप्पे जे काय आपण बनवू, हे आपण हे पण बनवणार आहोत, आप्पे बनवणार आहोत, ते पण असे फ्लफी होतात. पोहे घातले. आणि मेथी कशाला टाकायची असते? मेथी घातल्यामुळे ते फर्मेंटेशन चांगलं होतं. फर्मेंटेशन लोकांना सांगायला आंबवणं. मराठीत काय बोलतात? फर्मेंटेशन. आंबणच म्हणतात. पीठ आंबवावं लागतं ना. आणि थंडीत तरी पण बघितलं तर थंडीत मोस्टली नाही पीठ आंबत जास्त. पीठ आलंय म्हणतात, आलंय. आपलं कसं एवढं चाललं त्याला पीठ? मग ते थंडीत काय काय मी काय केलं माहितीये का, आता थंडीचे पण जरा वातावरण थंड आहे ना, मग ते पीठ रात्री वाटून वगैरे झाल्यावर, मिक्स करून झाल्यावर आपलं हे मायक्रोवेव्ह मध्ये ठेवून दिलं, ओव्हन मध्ये ठेवून दिलं. हा, त्याच्यात हीट जराशी असते ना आतमध्ये, तेवढी थंडी पोहोचत नाही. बरोबर. आता पलटी करून तरी आपला तवा नॉनस्टिक आहे. मग काय, आता सर्वच नॉनस्टिक तवा वापरलाच जातो. येऊया मागे पुढे. कसे झोपेत न उठलेले डोळे दिसतात. कोणाचे? वीकेंड असं आज सुट्टी आहे ते ना, जाऊ दे ना, मग तू काय? दाखव ना चेहरा तुझा. आज सुट्टी आहे ना, मग काय उशिरा उठलं म्हणूनच आपण आता हा मार्ग काढलाय. मध्ये एक मोठा नाश्ता करायचा आपला. कारण असा नाश्ता पण सुट्टीच्या दिवशीच बनवू शकतो. रोज घाई गडबड असते, मग काहीतरी लाईट नाश्ता, झटपट होणारा नाश्ता, म्हणून सुट्टीच्या दिवशी हे बरं पडतं. मग रेग्युलर नाश्ता काय असतो? रेग्युलर नाश्ता कॉर्नफ्लेक्स, ओट्स असतात माझे. हे रात्री भिजवून ठेवायचे. ते काय, ओट्स, थोडंसं दूध, आपलं डीमार्टला गेल्यावर ना सीड मिक्स मिळतं आहे, थोडंसं ते टाकायचं, थोडंसं 1 चमचा दही टाकायचं, भिजवून ठेवायचं रात्रभर. सकाळी ते पोहे असतात कधी कधी. पलटी करून घ्यायचं. झालं, शेकलं. आता माझा प्लेन डोसा. आता तुझ्यासाठी घालते. पण तुला का असं मसाले बिसाले आवडत नाही काय? आवडतो, पण प्लेन डोसा खाण्याची मजाच वेगळी आहे. पण हे आपल्याकडे खूप त्याचं हे वाढलं ना नंतर, म्हणजे साऊथ इंडियनच्या उडुपी रेस्टॉरंट मध्ये हे खायचं असं.
नाही, आपण बाकीच्या गोष्टी पण खातो, पण एक डोसा बाहेर जाऊन खाणं किंवा ते गाडीवरती ते असे तो डोसा तो असतो. 40 रुपयेवाला असा- डोसा. हा, वाटीने असं ते पटपट पटपट फिरवतात, त्याच्यावरतीच ती भाजी बनवतात, शेजवान भाजी किंवा काय बटाट्याची भाजी वगैरे सगळं ते होता जमाना झाला आपण खाल्लं नाही. आपण कुठेतरी इथं बघितलंय मला वाटतं ना, मानपाडाला. टिपूजी तिकडे. हा, तिकडे जाऊया एकदा खायला आपण सगळे. त्यांची ती पाणी घातलेली चटणी. हाय हाय, पूर्ण पाण्यासाठी चटणी असते ती. अरे हो, त्याच्यावरून आठवलं आपली चटणी पण आहे. चटणीत काय काय घेतलंय? चटणी बनवली असते. चटणीत काय ओलं खोबरं आणि भाजकी डाळ, चिवड्याची डाळ असते ती भाजकी डाळ, आलं लसूण स्वादानुसार, मिरची एकच घेतली, ती लवंगी मिरची खूप तिखट आहे. हो, आपण काल सगळं काहीतरी तिखट होते. बनवलं होतं त्या दोनच हा. मिरच्या ब्रोकली घातल्या होत्या. सूप. त्यामुळे ती एकच हो. मिरची घेतली. भयंकर तिखट झालं होतं ते. बघूया. हो, मस्त आणि जाळी पण आहे, ते पॅनकेक सारखं वाटायला लागलं. मस्त जाळी आली ना. ह्याच्यात आपण इनो बिनो काहीच नाही घेतलं नाही, ना. हे काहीच इन्स्टंट नाही. नाहीये. कसं आहे ना, पीठ छान फर्मेंटेशन झालं ना, ते फर्मेंटेशन आलं आपण बोलू. पीठ आलं मस्त हा. छान. तू तुझ्याकडचे हिच्याकडे खूप शब्दांचं हे पडलंय. काय काय कुठच्या गावचे काय काय शब्द काढते कधी कधी नाही, आणि हे काय ते लोणी कधी टाकून लोणी नंतर आता काढशील त्याच्यावर ते लोणी. टाकलं तरी चालेल. हे तुझं वेगळं ठेवू. हा. अजून एक काढू ना. अप्पे पण आहेत ना. हो, मग बस झाले 2. आपले दाखवतेस तू? हा चालेल. आता आपे पण दाखवूया आपण. चालेल. हा पॅन हे वेगळाच पॅन दिसतोय कसलं तरी. आपे करायचे आहेत ना. आपण आज इडलीच्या पिठाचेच आपे बनवणार आहोत, पण त्याची प्रोसिजर थोडी वेगळी आहे. आता उत्तप्यावर आपण हे असं कच्चच टाकलं होतं, पण आपेचं पीठ बनवताना पीठ तेच घ्यायचं प्रमाणानुसार आपल्याला किती पाहिजे ते. त्याच्यामध्ये मग कांदा, मिरची, टोमॅटो हे परतून घ्यायचं थोडं तेलावर, आणि मग याच्यामध्ये टाकायचं पिठामध्ये, आणि मग त्याचे आपे काढायचे. अच्छा, परतून घ्यायचं आधी? हा, थोडं परतून घ्यायचं. बापरे. मी पहिल्यांदा ऐकलं. माझ्याकडून ना पीठ थोडं पातळ झालं होतं. अच्छा. त्याला वाटणार. असं ते चालतंय. तर आईने त्याचा जुगाड केलाय. हा, काय केलं ते? हा. समजा बायचान्स होतो, कोणाकडूनही होऊ शकतो. पीठ जरा पातळ वाटताना पाणी जास्त घेतलं तर पीठ पातळ होऊ शकतं. मग काय, इमर्जन्सी त्याच्यामध्ये बारीक रवा, जाडा असेल तर जाडा रवा घालायचा. तू थोडं हा, सगळं थोडं प्रमाण. thickness असं हे होईपर्यंत घालायचं. आणि कन्सिस्टन्सी काय पाहिजे ती फक्त सांगितलं. अशीच डोशाची पण अशीच होती. अशी कन्सिस्टन्सी येईपर्यंत ते करायचं. रवा रवा फुगतो पण ना घालायचा. थोडा. 10 मिनिटं हे करायचं, थोडं ठेवून द्यायचं. मग तो रवा जरा फुगला जातो, मग ते पिठाला थोडी हे होतं, जाडसर बनायचं. गॅस मिडियम आचेवरच ठेवायचं. आता घालूया. सर म्हणजे अजूनपर्यंत आपण रव्याचे आपे पण करायचो, पण रव्याच्या आप्यामध्ये काय होतं, सगळं येतं. रवा, पोहे, हे दही. पण काय होतं हे नसते, डाळ नसते, त्यामुळे ते पाहिजे तसे पौष्टिक होत नाही. हेल्दी होत. हा, म्हणजे त्यात जास्त कार्ब्सच गेले ना. उडदाची डाळ म्हणजे प्रोटीन तरी आलं जरा. म्हणून हे इडलीच्या पिठाचे म्हणा किंवा सेपरेट पीठ जरी तयार करून बनवले तरी ते थोडी पौष्टिकता वाढते ना. नुसते रव्याचे. तुझं काय चाललंय? खोबऱ्याची वडी खाणार. आईने आणलेली. बघूया आता. बापरे, आणि पलटी कशी करणार आहेस तू? करूया ना. पॅन मध्ये पलटी करायला काय करायला बाबा, ऑमलेट वगैरे आपलं ते फाटतं. शेकू द्या. आला आहे का? सकाळी सकाळी मम्मीचा फोन आलाय. ऑर्डर बिर्डर आली की काय कशाची? कोण आहे? असू दे, नंतर करून दे ना फोन. बोल तू बोल ना. आता काय करायचं, झालेच का? हा, करूया आता. आपल्यांना पण काय कमी नाही तेल लागतच. मग बापरे, म्हणजे झाल्यानंतर त्यात असं काय दिसत नाही तेल जास्त. आता आपण पलटी करून घेऊया. हो, मधला आहे म्हणून जास्त झाला वाटतं. पण हे स्किलचं काम आहे जरा. हो, असू दे, खरपूस झाली. ह्याच्याने तर उलट ते क्रंची होतात.
अरे बाबा पलटी हो ना, अजून काळा काळा होशील ना. अंडी वाटते ते अशी अरे इकडे कुठेतरी आपण थायलंड वगैरे त्या साईडला बघितलं ना, अशाच टाईपचे असतात पॅन ते. आणि त्याच्यामध्ये मग ते अंडी वगैरे याच्यात ते ओलं अंडे वगैरे टाकतात. म्हणजे ओलं म्हणजे अंड ओलंच असतं म्हणून ते फोडून अंड टाक. फेटलेलं असतं आणि त्यात काहीतरी मिक्स असतं, मग ते टाकतात त्याच्यामध्ये. आणि मग त्यात समजा तो ऑक्टोपस किंवा चिकन किंवा काहीतरी असेल तर त्याचा ते शिजलेलं मध्ये टाकतात, परत वरनं अंड्याने सील करतात आणि ते गोल गोल करून ते फिरून त्याचे असेच बॉल्स बनवतात ते. आणि मग ते स्क्युअरला असे लावतात आणि त्याला सॉस वगैरे टाकून ते खायला देतात. तसं पण काहीतरी ट्राय करू शकतो काहीतरी. ऑक्टोपस कुठून आणलं? ऑक्टोपस कशाला खायचंय तुला? चिकन आहे ना आपल्याकडे, चिकन वगैरे अरे टाकतो ना. शनिवार आहे, आज तरी नॉनव्हेजचा विषय नका काढू. आज नाही. आज आपलं काय आहे? आज शनिवार आहे. आज आमचं दुपारचं हे सगळं आमटी भात खायची आहे. पण आम्ही आज उंदियो आणलाय. हा, आज उंदियोचा प्लॅन आहे आपला संध्याकाळी फायनली. आज संध्याकाळी नाही आणायचं, जायचं आता. त्या दिवशी गेलात, व्हिडिओ पण बनवला, पण हे झालं ना, उंदियोच नाही मिळालं. घरी मी बघितलं ती ऐश्वर्या नारकर, तिच्या आईने काय उंदियो बनवला होता. काय बोलते कालवणीची ते? रेसिपी. गुजराती आहेत की काय? नाही, मस्त छान. रेसिपी. किती वयस्कर आई आहे, पण मस्त सगळ्या भाज्या. ते सगळं ते बरंच वापरून काय काय लागतं. पापडी काहीतरी हो, वाल का सगळं- काहीतरी. सगळे पाव किलो भाज्या घेतलेल्या, मस्त रे. ओलं खोबरं आणि कोथिंबीर भरपूर लागते. आम्ही गुजरातला गेलो होतो त्यावेळेला तिकडे जे खाल्लं होतं ना उंदियो, आता हे बरेच जण बोलतात गुजराती जेवण नुसतं गोड 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 गोड, पण तसं नाही भाई. गुजरातला जाऊन खाल्लं ना, त्यांच्या चटण्या, लालसर काय काय भाज्या वगैरे होत्या त्या, भाई खूप तिखट करतात ते लोक जेवण. असं काय नाही की ते गोडच लागतं तिकडचं. आपण प्लॅन करूया गुजरातचा. आपण करू ना, इकडे जाऊ कुठेतरी, स्टॅच्यू ऑफ युनिटी किंवा कुठेतरी असं हे काहीतरी बघ, आपे पण बघ कसे झाले ना, हम्म. ओलं ओलं पडले तर. म्हणजे फर्मेंटेशन चांगलं झालं असेल तर ते मस्तच होणार ना. चला काढूया. तर काढायला घ्यायचे आहेत हे वाले मस्त. हे मला पाहिजे तर मस्त क्रंची झाले. त्या आपल्याला शेपूट लागले. असू दे, माणसाला शेपूट होती हो. अगोदर. त्या हाडाला पण माकड हाड म्हणते. कारण माकडासारखी तिकडे शेपूट होते. अशा पद्धतीने आपण आता बाकीचे आप्पे काढून घेऊया ना हे. हा, हम्म? थोडंच राहील. उंदीर आला. आपण आता परत आप्पे, उरलेलं पीठ संपत आलं सगळं, आता शेवटचेच आप्पे. मग रेसिपी दाखवायची असेल तर थोडं ट्रायल एरर आधी करायला लागतं, त्यामुळे मग आधी थोडे आप्पे बनवून झाले होते. त्यामुळे आता हे संपले पीठ. ठीक आहे, शेवटची बॅच आहे मस्त घासून पुसून. बॅच आहे, शेवटची बॅच. जोक होता आज असेच होते. इतका पानसट जोक मारले. तुझं असं असतं, सगळ्यांनी एकदम घ्यायचं. आता डोसे झाले, आप्पे झाले. मम्मीचं असं असतं, भाई मी आहे डोसा स्टॉल वाली, भाई तू ऑर्डर दे मैं तेरे को लाके अरे देगी. पण तू हो, असं- अशा गोष्टी या गरम गरमच खायच्या असतात. अरे हो, पण मग सगळ्यांनी एकत्र बसून खाण्याची वेगळी मजा. चालेल थोडं थंड झालं तर काय फरक आहे. गरम गरम मी इकडे काढून दिले असते, तुम्ही खाल्ले असते. म्हणून आता भंडार बघा, हे एवढ्या डोस्यांचा भंडार लागलाय, एवढ्या आप्यांचा भंडार लागलाय. आता एकच ते नको दाखवू, ते काळे झाले. त्याच्या अगोदरचे मस्त झाले होते. मस्त झाले होते. असू दे ना, काळे ते मला पाहिजे. ते काय क्रंची झालेत मस्त. त्याच्या अगोदरचे मस्त हा, मग होतात काय नाही होतं सगळं चांगलं. पलटी करून झालेत. अरे पण एक मोठा मॅटर झाला. तुम्ही सगळं केलं, तुम्ही हे कधी सांगणार की हे पण बनवलंय म्हणून? नको, सगळेच लोक याच्याबरोबर सांबार नाही खात. सांबाराची माझी हे असते, मला पाहिजे असतो सांबार आणि थोडं. स्नेहा सांबार खाणार नाही बोलली म्हणून मग थोडासाच तो केला. केवढूस बस झालं, त्यातलं पण राहिलं. तो असं वाटतं की खाली बनवला होता त्यातला राहिलेला आहे तो. जास्त करून आपण उत्तप्पे केले, हे मसाला उत्तप्पे किंवा तरी चटणी बरोबरच खातो ना जास्त. चटणी बरोबरच मला थोडंसं तू कारण बोलला आपण तुला सांबार पाहिजे म्हणून मग आता आपण बाहेर गेलो, तुम्ही डोसा किंवा काय काही ऑर्डर कर, तू वडा ऑर्डर कर, कुठलं काही आप्पे ऑर्डर कर, काही कर, तर ते त्यांच्याकडे कसं सगळं बनलेलं असतं रे, म्हणून ते देतात. अशी एक छोटी वाटी असतं ना सांबार, म्हणून त्याचं खाताना सोबत असं चौकतं चमच्याने. तुला आज चटणी पण बोलत होतास. हा, टोमॅटोची ती पण मम्मी मस्त मागे बनवते. बनवली आहे, हे सोपी आहे ती पण. पाहिजे का बोल. नाही नको, आता होईल आता नको, आता 12 वाजले. वाजले का? हा, माझे 12 नाही वाजले अजून. तू म्हणत होतास 12 वाजेपर्यंत केलं तर त्याला ब्रंच बोलतात. मग ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये असतं ते, म्हणून त्याला ब्रंच बोलतात. चला टेस्टिंग माईक टेस्टिंग. हे काय बापरे, केलं का गॅस बंद केला का? हा हो, काय ग मम्मी, असं कसं होतंय? हो आता तेच दाखवायचंय नुसतं.
काय दाखवायचं? स्नेहा नाही तर तू नाश्ता करूनच घे. नको थांब. आंघोळ कर. सगळ्यांनी कोण मीच करू काय? तू खा पहिली. तुझ्यापासून सुरुवात. नाही, तू खा पहिली. काय रे बनवणारा माणूस आणि माणसाने पहिलं खायला पाहिजे. बनवायचं मीच आणि Obviously. खायचं पण मीच काय. पण भाई पहिला सांबार. ठीक आहे, बाहेरचं असेल चांगलं. हम्म. घरचं ते घरचं. घरचं ते घरचंच असतं भाई. सांबार खायला ए मला पण ठेव होय. शाण्या. वाव, अल्टिमेट झाले. मॅडम गेलेल्या आहेत खायला. गरम येतं आपले. भारी झाले बाई. पण घरचं पीठ ते फर्मेंट केलेलं असं त्याची चवच वेगळी बाई. अल्टिमेट झालं. मस्त आहे की नाही? असं पटकन आंघोळ करून नाश्त्याला बसूया. नाही म्हणजे आता हे आम्ही मोस्टली तरी आंघोळ केल्याशिवाय नाही नाश्ता करत, पण आता हे झालंच एवढं भारी आहे. ही फक्त टेस्टिंग झालेली आहे. हे टेस्टिंग आहे अजून अजून. आडवा हात मारायचा आहे. अजून हे एवढं सगळं संपवायचं आहे. आडवा हात मारायचा आहे हो. अजून. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब आप्पे करा खायला या. आणि आप्पे खायला या. रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मम्मीने सांगितलंय, आम्ही थोडंसं डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहू त्याच्यामध्ये काय किती घेतलं, प्रमाण किती घेतलं वगैरे त्याचं. व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा प्रॉपरली आणि तुमच्या मित्रांना, फॅमिलीला वगैरे सगळ्यांना चॅनल सुद्धा पाठवा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. चला बाय बाय.